मराठवाड्यातील धरणांमध्ये अवघा 1% पाणीसाठा राहिलाय। अन्य विभागातील पाणी पातळी धरणांचा तळ गाठू लागली आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। उत्तर महाराष्ट्रातील मनमाड शहरात 25 दिवसातून एकदा, जळगाव शहरात 7, धुळ्यात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। या पाणी टंचाईवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच राखण्याचे आदेश मराठवाड्यात देण्यात आलेले आहेत। मराठवाड्यात 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा 1% पाणी साठा उरलाय। 75 मध्यम प्रकल्पांपैकी 31 धरणं ही पूर्णपणे कोरडी पडली आहेत। 749 लघु प्रकल्पांपैकी 290 धरणांमध्ये ठणठणाट आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात भीमा आणि कृष्णा खोऱ्यात 38 धरणं आहेत। 38 धरणांमध्ये सरासरी 30% पाणी साठा शिल्लक आहे। भीमा खोऱ्यातील तब्बल 9 धरणं रिकामी झाली आहेत। कृष्णा खोऱ्यातील 1 धरण संपूर्णपणे रिकामं झालंय। तर विदर्भातील जलसाठा देखील गंभीर आहे। मराठवाड्यात मे महिन्यात उद्योगाचं पाणी थांबवण्याची चिन्ह दिसतायत। एप्रिलच्या अर्ध्यावरच ही परिस्थिती आहे, त्यामुळे मेची परिस्थिती अजून भीषण असेल अशी भीती व्यक्त होतीये। मराठवाड्यातील पाणीसाठा 1% आलेला आहे। टेमघरमध्ये 0%, मुळशीमध्ये 27%, उजनीमध्ये 28.29, 29%, उन्याईमध्ये 38.5%, तर राधानगरी धरणात 30.5%, कोयना धरणात 51.5, खडकवासल्यामध्ये 52, तर पवना धरणात 61% पाणीसाठा उरलेला आहे।